सामन्याला सुरुवात अनिकेत गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, ओव्हर हाताने खेळण्याचा प्रयत्न जिथे करण्यात आला. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हरेश मिरकुटेला पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये सिंहगडच्या स्पर्धेमध्ये जी काही याच क्षेत्रामधून झेपावत असताना जो झेल पकडण्याचा प्रयत्न त्याने कारनामा केला, अधिक व्ह्यूअर्सने ती व्हिडिओ देखील पाहिली. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पुढील चेंडू यावेळी मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. विक्रांत चव्हाण त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु जदवर फेकी करण्यात येईल, तदवर एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. एकेरी धावेने संघाचं खातं वैयक्तिक खातं खोलत असताना पाहायला मिळतोय तो स्वप्नील सावंत. साहिल सावंत एक धाव येते, एकेरी धावेने खातं खोलण्यात आलं, एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. दुसरी मॅच मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळते. दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने घेतलाय. गोलंदाज अनिकेत हा चेंडू डाव्या यष्टीवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सुलतान खान, अधिक वेगाने चेंडू वरती येतोय. पंचांचा इशारा +1 अशा 2 धावा इथे मिळतील. या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल धावफलकावरती. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतीये ते 3 या आकड्यावर. अवांतर चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू जिथे अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न डावकुऱ्या हाताचा गोलंदाज अनिकेत ने इथे केला. अनिकेत सानप अर्थात दादा गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा पॅड वरती ब्रश होतोय. शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सुलतान चेंडूला उचलेल, तद्वर लेग पाईटच्या स्वरूपामधून एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. एकेरी धावेने 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या गोलंदाजांनी इकॉनॉमी रेट जर का आपण पाहिला ना तर सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आहे. चेंडू वळवणं, हदबड चेंडू वळवण्याचा कसब त्याच्याकडे आहे. अधिक फ्लिपर दुसरा अनेक चेंडू तो टाकू शकतो, हाताळू शकतो. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला एक फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय फटका एक्झिक्यूट केला, ऑन साइडला स्लॉक स्वीप केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडतोय जिथे अनिकेत वरती चढवले जाणारे हल्ले. आदरणीय मारुतीजी ओगले साहेब समाजसेवक, त्याच पद्धतीने दिनेशजी यादव साहेब कर्तव्य प्रतिष्ठान यांचंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. षटकार आलाय, एक मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. फलंदाज राकेशजी यादव साहेब देखील उपस्थित आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला स्लॉप स्वीप केला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलला जाईल, फेकी केली जाईल, तद्वर मात्र एक धाव जोरी येते. टेनिस क्रिकेटचा स्टंटमॅन चेंडूवरती येतोय, फेकी करेल, तद्वर एक धाव आली आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या 11. 11 रन, 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. आक्रमण इज अ बेस्ट डिफेन्स, जिथे आपण म्हणतो अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, आणि तेच इथे पाहायला मिळतंय. मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, इथे पंचांकडे अपील जरूर करण्यात आली आहे, परंतु लेग पाईटच्या स्वरूपात मिळेल एकेरी धाव. पहिलं षटक इथे संपुष्टात आलं. पहिला षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर जिथे धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या बिनगडीबाद 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते जिथे या षटकामध्ये एक षटकार देखील आलाय. दमदार सुरुवात इथे करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. पहिला षटक जिथे फलंदाजांचं राहिलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल हे जरूर आपण पाहण्याजोगे राहणार. क्रिकेटचा खेळच असा, इथे कधी काय घडेल नाही याचा मात्र नेम नाहीये. आपण अनेक वेळा म्हणतो की क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी आपले रंग बदलतील ना हे कोणी सांगू शकणार नाही. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. क्रिकेट एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. गोलंदाजी मार्क वरती सुलतान खान याला प्राचार्य करण्यात येत आहे. उल्हासनगर एक्सप्रेस या गोलंदाजाला इथे प्राचार्य करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. अनेक मैदानांवरती सातत्याने एक चांगली कामगिरी ज्या गोलंदाजाने केली, जिथे अचूक टप्पा आणि त्याची भेदकता ही सातत्याने कामाला आली, असा सुलतान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल.
हा चेंडू फटका फासला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. प्रयत्न जरूर झालाय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरील हा झेल कॉटन बॉलची संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. गोलंदाजाला फार उशिराने तो चेंडूवरती धावत गेला. झेल दळणीला दान दिला गेला. एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विरुद्ध दिशेने जात असताना झेल पकडणं तितकं सोपं नसतं परंतु प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण जरूर म्हणतो. इथे झेल सुटल्यानंतर एक धाव आली आहे. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक चांगल्या रीतीचा झेल तिथे टिपला गेला. खेळाडू क्रमांक पहिला बाद होतोय. सुलतानने कमबॅक केलंय. अशरफ खान एक दर्जेदार झेल सुप्रीमोच्या चषकामध्ये ज्या पद्धतीने त्याने झेल टिपला होता मॅच मध्ये कलाटणी देणारे झेल तो टिपू शकतो. स्टंटमॅन याने टिपला झेल. खेळाडू बाद. गोरेगाव चित्रनगरीमध्ये आहोत आणि स्टंटमॅनने झेल पकडणं हे काही वावगं ठरणार नाही. आणि जिथे मात्र ऋतिक रोशनच्या जिथे आपण पाहिलं ना तर ऋतिक रोशनच्या हावभाव अर्थात स्टंटमॅनची भूमिका ज्या खेळाडूने निभावली. टेनिस क्रिकेटचा हा एक वलयांकित असणारा खेळाडू जिथे एक चांगल्या पद्धतीचा झेल त्याने टिपलाय. सुलतानने कमबॅक केलाय. सुलतानने पहिला चेंडू मात्र जिथे आपण पाहिलं ना तर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु एक चांगली कमबॅक सुलतानच्या माध्यमातून पाहायला मिळते. खून में तेरे क्रिकेट, क्रिकेट में तेरा खून, ऊपर अल्लाह नीचे धरती बीच में क्रिकेट का जुनून. हे सुलतान एक चांगलं कमबॅक करतोय. गडी बाद केला नवीन फलंदाज. टेनिस क्रिकेटची चालती बोलती आख्यायिका पिंटू पारशा. टेनिस क्रिकेटच्या गोलंदाजांना पडलेलं सर्वाधिक मोठं कोड त्याचा स्टान्स. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जिथे एक धाव जरुरी येते. शेष कदम जिथे चेंडू वरती येईल. एकेरी धाव जरूर आली. एकेरी धावने संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पिंटू पारशा GI11 विक्रोळीसाठी अनेक वर्ष त्याने खेळलेलं क्रिकेट जे आज या संघासाठी फार महत्वाचं राहणार. हा फटका एक देखणा पाहायला मिळतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना एक देखणा दर्जेदार बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. सेरेना विलियम्स मारिया शारापोवाची आठवण करून देतो. अखुल टप्प्याच्या चेंडूला टेनिस क्रिकेटचा रॅकेट फिरवावा ना लॉंग टेनिसचा तशा पद्धतीने बॅट फिरवली आणि साहिल सावंतने इथे षटकार ठोकलाय. साहिल सावंत रबरबॉल क्रिकेटमधून GI11 विक्रोळीला मिळालेली एक वेगळी ओळख. पुण्यामध्ये जाऊन जो काय दमखम मुंबापुरीच्या या संघाने दाखवला त्यामधील मोलाचा आणि महत्वाचा वाटा जास्त पैलू खेळाडूचा राहिला होता तो साहिल सावंत. हा चेंडू उजव्या यष्टीवरती पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. एकेरी धावेने षटकारानंतर एक धाव सहजरित्या साहिल सावंत अर्जित करतो. स्ट्राईक रोटेट होते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धावा फ्लाय होतीये झपाट्याने वाढतीये. या दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावर. सुलतान हा चेंडू खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. उस्मान पटेल फार वेगाने चेंडूवरती येतोय. रायगडचा टायगर चेंडूवरती येत असताना एक धाव आली. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये केवळ 10 धावा आल्या. एक षटकार जरूर आला परंतु एक गडी बाद करण्यामध्ये सुलतान खानला यश देखील आलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या करंट रन रेटने धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठा तोफखाना घेऊन आज दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ मैदानामध्ये उतरला. गोलंदाजांचा तोफखाना आहे. बिलाल याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. चीता कॅम्पची तोफ धडाडती तोफ म्हणून या बिलाल शेखला पाहिलं गेलं आणि एक तसा भन्नाट वेग अचूक टप्पा हा देखील तितकासा महत्वाचा राहिलाय. अहमदनगरला जाऊन जो काही कारनामा त्याने केला अधिक वेगाने गोलंदाजी करण्यामध्ये बिलाल शेख याचा हतखंडा त्याचा पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याची चुणूक त्याच्याकडे आहे.
जी धार जशी आहे गोलंदाजाची ती आज मात्र दाखवावं लागणार आहे. ग्रासी खेळपट्टी आहे, ग्रासी विकेट आहे आणि ग्रासी विकेट वरती अथवा कॉन्क्रीट विकेट वरती ज्या गोलंदाजांनी आपली एक वेगळी छाप सोडली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला जर का तुम्ही पुणे परिसरामध्ये दाखल व्हाल त्या विभागामध्ये तुम्हाला वेगळी खेळपट्टी अनुभवायला मिळते. रायगड विभागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मातीची खेळपट्टी अगदी शेणाने सारवलेली पाहायला मिळते. परंतु मुंबापुरीमध्ये आल्यानंतर लेदर क्रिकेटच्या ग्राउंडवरती तुम्हाला अशी ग्रासी विकेट मिळेल आणि त्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करण्यासाठी अशा रीतीचे जे काही प्लॅटफॉर्म तुम्हाला निर्माण होत असतो त्यावरती गोलंदाजी करणं. खोलवा टप्प्याचा चेंडू हाफ बॉलीवरती घेऊन ट्राय केला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एक धाव तर जरूर येते. एकेरी धाव्याने धावफलक पुढे सरकेल. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आले. एकेरी धाव संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 रन्स ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्वर्गीय इंदुहृदय सम्राट चषक 2021 पहिलं पर्व आज आपण पाहतोय, अनुभवतोय. आरे भास्कर मैदान गोरेगाव या ठिकाणाहून या क्रिकेटचा आस्वाद घेत असताना पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करूया. साहिल सावंत याच्या खेळीचा आस्वाद आपण घेतोय. एक सुवर्ण कळेतून तो जातोय. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्टिकर जवळ चेंडू लागलाय. डिफेन्स केलाय. क्षेत्ररक्षक इथे बॅकअप देतोय परंतु एक धाव जोर येईल. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 24 या आकड्यावर. एक सुवर्ण कळा. अनेक खेळाडू जिथे मात्र आपण म्हणतो की अनेक गीतकारांची एक सुवर्ण कळा असते ज्यामध्ये एक चांगलं गायन त्यांच्याकडून होत असतं, परंतु खेळाडूंचाही एक सुवर्ण कळा असते ज्यामध्ये त्यांनी खेळलेले फटके असतील. मग ज्यामध्ये आपण विचार केला रजत मुंडेचा, तो एक चांगल्या फॉर्म मधून जातोय. मग तिथे निश्चितच श्रेयश इंदुलकर असेल, श्रेयश कदम असेल, हे जे खेळाडू आहेत ना एक चांगल्या सुवर्ण कळ्यातून जातात. त्यामध्ये साई सावंतचाही नामोल्लेख करायला हवा ज्या पद्धतीने तो खेळतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिड ऑफला झेल देतोय श्रेयश कदम याच्या हाती. झेल सुपूर्द करून पिंटू पारच्या समर यशपाल पारच्या बाद. पिंटू पारच्या बाद होतोय. संघाला बसलाय तो दुसरा धक्का. एक विनंती असेल, ज्या मैदानाच्या अगदी आरे भास्करच्या मैदानाच्या समोर ज्या तुम्ही वाहनं पार्क केली आहेत यदा कदाचित टोईंग व्हॅन येऊन तिथे तुमच्या गाडीला टो करू शकतील. वाहनास अडथळा होतोय. त्यासाठी आम्ही विनंती करतोय की आपण जो फिल्म सिटीचा जो रोड आहे तिथे तुम्ही त्या गाड्या पार्क करू शकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. उबेद खान अर्थात मुन्ना मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूला एका वेगळ्या नावाने टोपण नावाने ओळखलं गेलं. मग पिंटू पारच्या जिथे आपण पाहिलं तर पिंटू पारच्याचं ओरिजिनल नाव उमेद खान, जिथे आपण पाहिलं तर समर यशपाल पारच्या आहे. उमेद खान याला जर का आपण पाहिलं तर जिथे मुन्ना या नावाने त्याची ओळख आहे. जिथे मुन्ना शेखला जर का आपण पाहिलं तर मुन्ना शेखचं एक वेगळं नाव. मग पप्पू राकेश तोडकर हे त्याचं ओरिजिनल नाव आहे. प्रत्येक खेळाडूला एक वेगळ्या नावाने. मग बबलू पाटील, संभाजी पाटील हे त्याचं ओरिजिनल नाव पाहायला मिळतं. शुरुवीक श्रीकांत मोलवी हे त्याचं ओरिजिनल नाव. गोलंदाज बिलाल सज्ज होईल. गडी बाद केला. हलक्या हाताने खेळलेला हा फटका उमेद खानने दिशा दिली आहे चेंडूला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र एक धाव जरूर येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. जिथे मुन्ना शेखचा आपण उल्लेख केला होता, आज त्याची कमी या संघामध्ये जरूर जाणवेल, परंतु मुन्नाचं ओरिजिनल नाव मोहिद्दीन शेख आहे. हे देखील तितकंच गरजेचं ठरतं. जिथे टोपण नावाने टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला ओळखलं जातंय. गोलंदाज पुन्हा एकदा बिलाल. हा चेंडू सरळ बॅटने खेळला. डान्सिंग डाऊन विकेट. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. स्टेट डाऊन ग्राउंड. क्षेत्ररक्षक मॅडी चेंडूवरती येतोय. फेकी करेल. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आलाय. रवी लिंगाला अर्थात मॅडी चेंडूवरती आला. दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 27 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. जरी बाद झाले असतील तरी देखील आपण पाहिलं 2 धक्के जरूर मिळालेत, परंतु जो काय रन रेट आहे तो जिथे स्टील मेंटेन पाहायला मिळालाय. बिलाल हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची चायनीज कट. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव तर जरूर येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय.
टॉस प्रथम हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेला GI11 विक्रोळी या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 28, 28 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. साहिल सावंत याच्याबद्दल आपण उल्लेख निश्चित केला होता की एक सुवर्ण कळेतून तो जातोय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. दुसरी मॅच मैदानामध्ये रंगतीये आणि टॉस हरल्यानंतर जिथे GI11 विक्रोळी हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. साहिल सावंत याचा उल्लेख आपण करत होतो. जिथे सुवर्ण कळेतून जाणारे हे काही खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळाले, एक चांगल्या फॉर्म मधून ते जातात. आपण एक सन्मान करूया. आदरणीय मारुती उगले साहेब आपल्या बरोबर आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया मुख्य व्यासपीठावरती. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी, शुभ समयी, शुभ प्रसंगाला उपस्थित संपूर्ण पाहुण्यांचे यथोचित मान सन्मान आपण करतोय. मारुती साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या समयी या शुभ मुहूर्तावरती केला जातोय. विक्रांत गोलंदाजी मार्क वरती आलाय. व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. आदरणीय रमेशजी नार्वेकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. पुढील सन्मान आपण करूयात. आदरणीय राकेशजी यादव साहेब कर्तव्य प्रतिष्ठान यांचाही यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. सन्मान होत असताना मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक षटकार आला साहिल सावंतच्या बॅटमधून. कर्तव्य प्रतिष्ठान राकेशजी यादव साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येतोय, ज्यांनी 2 दिवसाच्या या स्पर्धेमध्ये नाश्त्याची व्यवस्था करून दिली आहे. धन्यवाद साहेब. अशीच मोलाची साथ आमच्या पाठीशी असू द्यात. विक्रांत चव्हाण याचा पहिला चेंडू एक लिलया मनगटाचा वापर केला आणि काय हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं ते साहिल सावंत याचं. एक लिलया ज्याने मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी धाडलंय. कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. एक दर्जेदार फटकेबाजी करतोय साहिल सावंत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एक धाव जरूर येत असताना पाहायला मिळाली. या आधीचा चेंडू, पहिला चेंडू जिथे फुलर लेनचा पाहायला मिळाला, लोअर फुलटॉस बनवलं आणि ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये साहिल सावंतने षटकार ठोकला होता. परंतु हा चेंडू पाहिला तर काहीसा उजव्या यष्टीच्या बाहेर हाताला गेला. तर तिसऱ्या त्या चौथ्या यष्टीवरती चेंडू हाताला गेला. विक्रांतने अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शालेय क्रिकेट जिथे कॉलेजचं क्रिकेट भुवन्स कॉलेज कडून खेळायला सुरुवात केली अंधेरीचा या खेळाडूने आणि तदनंतर डावखुऱ्या हाताच्या या गोलंदाजाने टेनिस क्रिकेटमध्ये वेगळी छाप सोडली आहे. इथे मात्र एक देखणा झेल टिपला जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, जिथे शेष कदमने टिपला. झेल खेळाडू क्रमांक बाद होणार. संघाला बसला 3रा धक्का. या मॅच मध्ये 2 झेल टिपले आहेत बांद्र्याच्या हेलिकॉप्टर बॉयने आणि एक देखणं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅच मध्ये बैका बंधूला पाहिलं तर दुसऱ्या मॅच मध्ये दुसरा बंधू पाहायला मिळतोय. परंतु जे काही क्षेत्ररक्षणाची छाप त्याने आतापर्यंत सोडली आहे, 2 झेल घेतली आहेत, 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर केवळ 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन अ बोर्ड. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. करण कदम मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती तो मैदानामध्ये दाखल झाला आहे.
जिथे अजूनही मैदानामध्ये साहिल सावंत सारखा खेळाडू मैदानामध्ये उपस्थित आहे आणि एकेरी दुहेरी धावा घेत असताना खेळाडू बाद झाले ते आतापर्यंत 3. करण मैदानामध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 4. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज घेत असताना चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट फाईन लेग मध्ये 1 धाव येते. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकेल. या षटकामध्ये एक पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु एक चांगली कमबॅक पाहायला मिळालं. जिथे एक चांगलं फाईट बॅक पाहायला मिळतंय गोलंदाज विक्रांत याच्या माध्यमातून. लयबद्धता सुंदर गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. हा चेंडू सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड साइड स्क्रीनच्या समोर सेट डाऊन ग्राउंड. चेंडू सरळ ड्राउन होणार सीमारेषेच्या बाहेर. साहिल सावंत ब्रँडेड स्ट्रोक चौकार. काय फटकेबाजी केली आहे. जिथे मात्र एका बाजूने जरी गडी बाद होत असतील तरी देखील आपण पाहतोय कोणताही खिंडार पडू दिलेला नाही आहे. किल्ल्याला एक हाती किल्ला तो लढवतोय. एक पात्री अभिनय करतोय साहिल सावंत. चौकार आला. संघाची धावसंख्या 4 ने पुढे 40 धावा धाव फलकावरती आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू जिथे यशांच्या पाठीमागे यष्टी रक्षक आणि शॉट फाईन लेग मधून क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना एक बाईटच्या स्वरूपामधून 1 धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. स्ट्राईक रोटेट होईल. शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो साहिल सावंत. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिले सत्र प्रगतीपथावरती असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 41. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. दुसऱ्या षटकामध्ये 10. तिसऱ्या षटकामध्ये एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. ती बिलाल याची 6 धावा त्याने खर्च केल्या. चौथ्या षटकामध्ये आल्या त्या 13. 41 धावा धाव फलकावरती आहे. शेवटचं आणि हाणामारीचं षटक येणं अजून शेष आहे. भीड़ का हिस्सा नहीं तो भीड़ की वजह बनो. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की एक चांगलं असं कार्य करा ना की ज्या गर्दीचा हिस्सा नाही तर त्या गर्दीचं कारण बनायला हवं आणि असंच काहीतरी करावं लागणार. जिथे मात्र आपण म्हणतो ना की अनेक वेळेला दुसऱ्यांच्या विचाराने चालाल तर एक प्रोडक्ट म्हणून तुम्ही जगाल परंतु स्वतःच्या विचाराने आणि स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल ज्यावेळी तुम्ही एक ब्रँड म्हणून उदयास याल. आणि सध्याच्या घडीला साहिल सावंत हे एक विक्रोळीला काढलेले एक प्रमुख अस्त्र जे आहे. एक नौका खेळाडू आहे. फार कमी त्याच्याकडे अनुभव आहे परंतु एक ब्रँड म्हणून तो उदयास आला. ब्रँड म्हणून उदयास येण्याचा प्रयत्न त्याचे चालू आहेत. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट तो खेळतोय. चांगल्या रीतीचं क्रिकेट तो खेळत असताना पाहायला मिळालाय. GI11 विक्रोळी गेले अनेक वर्ष शांतीबाई मोठा यांचा हा संघ आजही एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. गतवर्षी रबर बॉल क्रिकेट पासून शांतीबाई मोठा यांनी पुन्हा एकदा आपला GI11 हा संघ प्रस्थापित केला, स्थापन केला आणि तो वसानी वारसा चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला. बिलाल याच्या हाती चेंडू पुन्हा एकदा सुपूर्द करण्यात आलाय. कारण देखील तसंच आहे. मागील ज्या षटकामध्ये त्याने केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या आणि म्हणूनच की काय बिलाल याच्या हाती पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक. कशा रीतीने खेळ केला जाईल साहिल सावंत याच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागणार. इथे पंचांकडे अपील करण्यात येते. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला जिथे लेग बाईटच्या स्वरूपामधून 1 धाव येत असताना पंचवीस धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 15 चेंडूचा सामना त्याने केलाय. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना शेवटच्या षटकामध्ये धावांची नितांत आवश्यकता आहे. पहिली मॅच जिथे 46 धावा बनल्या होत्या. 47 धावांचा पाठलाग लिहिला झाला. रजत मुंडेचा तडाखा तुम्ही पाहिला, अनुभवला. परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 1 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. धाव फलकावरती धावा 42 आहेत. शेवटच्या काही चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. मोठी फटकेबाजी येणार का? स्ट्राईक एंड वरती नव्याने दाखल झालेला जिथे 5व्या क्रमांकावरती करण कदम पाहायला मिळालाय. करण कोणत्या पद्धतीने फटकेबाजी करेल हे देखील पाहावं लागेल बिलालच्या विरोधात. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट वरून चेंडू वरती येतो. 1 धाव जरूर अर्जित करण्यात आली आहे. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धाव फरकावरती धावा या दुहेरी धाव्याने पुढे सरकत असताना पाहायला मिळतात जिथे 44 धावा धाव फलकावरती आहेत. 44 रन्स ऑन अ बोर्ड.
शेवटचा आणि हाणामारीचं षटक या दुसऱ्या मॅच मधील पहिल्या सत्रातील पाहायला मिळत आहे. बिलाल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. राईट आर्म अराउंड विकेटने बॅटचा स्टिकर जवळ चेंडू लागलाय, फटका फसलाय, गोलंदाज स्वतः चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव तर जोरवर्जित करण्यात येते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा विचार इथे मनसुबा आहे तो साहिल याचा. एकेर धावेने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिली तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 45. 45 रन्स ऑन बोर्ड. 45 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. धावा धाव फलकावर. 1 ते 2 मोठे फटक्याचा विचारात जरूर असणार आहेत ते साहिल सावंत. मोठी फटकेबाजी यायला हव्या. 50च्या पार धावसंख्येला घेऊन जाणं हे नितांत गरजेचं राहणार आहे. जिथे शेवटचे षटक बिलाल याचं पाहायला मिळते. केवळ 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या या आधीच्या षटकामध्ये. गोलंदाज बिलाल. लोअर फुलटोज आहे, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. आकाश चिंदारी या चेंडू खाली, कोणती चुकी करत नाहीये. ग्रेट कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक बाद होणार. संघाला बसलाय चौथा धक्का. जलद गतीचा चेंडू टाकणारा गोलंदाज पाहिला ना तर मला उमर मलिकची आठवण होते. तिथे IPL मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये जम्मू काश्मीरचा उमर मलिक मिळाला भारताला. आणि ज्या पद्धतीने IPL मध्ये सर्वाधिक जलद चेंडू टाकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावरती केलाय त्या पद्धतीची गोलंदाजी बिलाल याच्याकडूनही पाहायला मिळते. जलद गतीचे चेंडू तो टाकतोय. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिली ना तर एक कंजूसी भरी गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळालाय. धावा त्याने रोखल्यात, खुंटल्यात धावा या षटकामध्ये. कारण अजूनही स्ट्राईक एंडवरती असणार आहे शेवटच्या षटकाच्या दरम्यान. हा चेंडू बॅटची लीडिंग एज क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा एक नशिबाचा चौकार. चौकार आला आणि 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 45 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन फलंदाज या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 49 49 धावा धाव फलकावरती आहेत. धावा धाव फलकावरती आहेत. षटकातील काही चेंडूंचा आधुनिक खेळ शेष असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा बिलाल. राईट आर्म अराउंड विकेटने लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला धाडलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय परंतु त्या ठिकाणी आउटफील्ड स्लो आहे. चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा येईल तदवर मात्र धावा अर्जित करण्यात येत आहेत. जिथे एक धाव तर जरूर आले. 2 धावा जरूर येतात. या दुहेरी धावेने पहिलं सत्र संपुष्टात येत आहे. शेवटचा षटक जिथे आपण पाहतोय एक देखणी आणि दर्जेदार गोलंदाजी बिलाल याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावा फलकावरती धावा आहेत त्या 51-52 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. 52 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. चालू असलेली मॅच दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 5 षटकांमध्ये जिथे रोखली गेली ती 51 धावसंख्येपर्यंत 52 धावसंख्येचा लक्ष ठेवण्यात आलाय. या 52 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार, काय घडणार, काय बिघडणार हे देखील पाहावं लागेल. जिथे आपण पाहिलं तर 10.40च्या सरासरीने आस्किंग रन रेट सांगतो. या आपण ऐकूया नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडतं, काय बिघडतं. नाण्याला 2 बाजू जिथे आपण म्हणतो की जिथे एका बाजूला धावा आल्यात त्या 51-52 धावसंख्येचा पाठलाग आहे. या आपण ऐकूया अरेजी पांड्या सरांचा आवाज. थँक्यू. सुस्वागतम सुनीलजी थळे, अध्यक्ष
श्री स्वामी समर्थ फेडरेशन, खरोखर म्हणजे एक दैदिप्यमान अशी स्पर्धा. आणि मित्रांनो, आज संध्याकाळी तुम्हाला आयोजकांकडून एक सरप्राईज मिळणार आहे. खूप मोठं सरप्राईज आहे आणि तो काय सरप्राईज आहे संध्याकाळी 5-5:30 पर्यंत तुम्हाला समजेल. समथिंग बिग एंड एक मोटा सरप्राइज. तो आइए दोस्तों, बहुत बहुत शुक्रिया जयेश भोसले जिन्होंने आपका मनोरंजन किया, आपके साथ संगत की. आप देख रहे हैं हिंदू हृदय सम्राट चषक 2021, पहला साल बेमिसाल. आयोजक श्री स्वामी समर्थ फेडरेशन दिंडोशी, गोरेगांव पूर्व, मुंबई. प्रमुख आयोजक हमारे अध्यक्ष सुनील जी थड़े, जो स्वयं आर्ट डायरेक्टर है बॉलीवुड में, सुभाष घाई जी के साथ विस्लिंग वुड्स इंटरनेशनल में वो काम संभालते हैं. पहला इनाम है 1 लाख रुपए और ट्रॉफी, दूसरा इनाम 50,000 रुपए और ट्रॉफी. बेस्ट बैट्समैन 2,500 रुपए ट्रॉफी, बेस्ट बॉलर 2,500 रुपए ट्रॉफी, मैन ऑफ द टूर्नामेंट 5,000 रुपए ट्रॉफी. इस टूर्नामेंट के अंपायर है प्रशांत मयेकर, मदन देशमुख, स्कोरर है दिनेश मात्रे. कमेंट्री में कल हमारे साथ थे चंद्रकांत शेट्टे और आज है जयेश भोसले. लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं tenniscricket.in, संतोष नाणेकर एंड टीम. स्काई फाइबर इंटरनेट इनके हम आभारी हैं. टूर्नामेंट की बॉल है सिक्सर बॉल, सिक्सर से बड़ा कोई नहीं. और हम विशेष आभारी हैं मैन ऑफ द मैच के टी शर्ट के लिए केपी स्पोर्ट्स, कैप के लिए विराट स्पोर्ट्स, इसके अलावा महाकाल स्पोर्ट्स, आरडी स्पोर्ट्स, एमएस स्पोर्ट्स और संस्कार स्पोर्ट्स. मैदान के तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. यूट्यूब के दर्शकों का हार्दिक स्वागत है. ये प्रतियोगिता कल काफी लोग दुबई से देख रहे थे, गल्फ से देख रहे थे. और इंटरनेट आने के बाद अब क्रिकेट में क्रांति आई है. कई फायदे हैं इसके. खिलाड़ी अपनी कमियां कमजोरियां देखकर सीख सकता है. आप बतौर कैप्टन, बतौर कोच, आपके प्रतिद्वंदी टीम की कमजोरियां, उसकी अच्छाइयां, इसको आप स्टडी कर सकते हैं. आप दोस्तों, उस्मान पटेल के बारे में कुछ कहना मतलब सूरज को रोशनी दिखाने वाली बात होगी. सबसे ज्यादा इंटरनेट व्यूअरशिप अगर कोई खिलाड़ी का है, दैट इज उस्मान पटेल. ही इज अ क्राउड पुलर बैट्समैन और अदर दी बैटर. और उस्मान के साथ आज मुन्ना शेख की जगह पर हम दीनू कांबळे को देख रहे हैं. दीनू कांबळे रबर बॉल का बादशाह, टेनिस बॉल में उसकी टाइमिंग का चर्चा है. दूसरी ओर उस्मान पटेल जब खेलता है तो पूरा रायगढ़ जो है थम जाता है. पूरा रायगढ़ थम जाता है. और तलोजा के जो लोग हैं खास करके, मतलब तलोजा की मिठाई की दुकानें कहिए, पान कहिए, सलून कहिए, हर जगह लोग रुक जाते हैं, 10 मिनट रुक जाते हैं. उस्मान भाई बैटिंग कर रहे हैं. ये उनका रिस्पेक्ट है रायगढ़ में. और दीनू कांबळे, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन जारी है. मतलब मुन्ना शेख नहीं है तो लेफ्टी दीनू आए हैं. पहली पारी में बहुत अच्छी गेंदबाजी बिलाल द्वारा. बिलाल जिन्होंने लेजेंड ट्रॉफी का बेस्ट बॉलर अवार्ड जीता और शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर का बेस्ट बॉलर का अवार्ड जीता. और दिस शुड बी अ गुड मैच. GI11 विक्रोली. कुछ साल पहले मैं सहार रोड से ट्रैवल कर रहा था और मेरे बाजू से एक रिक्शा गुजरा, उसके ऊपर GI11 ग्रीन कलर में लिखा था. ये GI11 की पॉपुलैरिटी है. तर आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय
युवा सेनाचे सरचिटणीस सन्माननीय अमोल कीर्तिकर जी यांचं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. जय महाराष्ट्र. नए ओवर की पहली गेंद, यहाँ पर फुल टॉस बॉल दी और फुल टॉस बॉल को काउ कॉर्नर की तरफ खेला. 1 रन पूरा किया वहां पर उस्मान पटेल ने. पहला ओवर करते हुए यहाँ पर गेंदबाज सुमित आउटे. लक्ष्य 52 रनों का है 5 ओवर में. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अमोल कीर्तिकर जी आपलं हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. मेरा काम ही मेरी पहचान है. युवा सेनेचं जबरदस्त काम आपण सांभाळता गेली कित्येक वर्ष आणि सन्माननीय गजानन कीर्तिकर साहेबांचे संस्कार आणि त्यांनी दिलेला वसा आपण टिकवत आहात, त्यासाठी तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत. साल में 8 से 10 बार जब आप कुरार से पास होते हैं तो वो स्काईवे के ऊपर आप उनका बैनर देखेंगे ही देखेंगे. त्योहार की शुभकामनाएं हो या फिर और भी. तो इस बार फुल टॉस बॉल थी, ड्राइव कर दिया है, गैप में ड्राइव किया है, वहां पर नो मैंस लैंड से बॉल ट्रैवल होती हुई मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. और ये पहला चौका दिनू कांबळे का स्कोर आगे बढ़ता हुआ. अब पहुंचा है 5 रनों पर. यूट्यूब के जरिए 150 से भी ज़्यादा मुल्कों में यह प्रतियोगिता देखी जा रही है और जहां पूरे भारत भर से खिलाड़ी खेल रहे हैं. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, गोवा. इस बार कदमों का अच्छा इस्तेमाल, स्ट्रेट ड्राइव किया लेकिन बिल्कुल सर्कल के अंदर पिंटू पारचा ने उसको रोका और पावर प्ले के चौके को बचाया. यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन 6 विदाउट लॉस. और ये मैच को इस वक्त YouTube पर 3000 दर्शक लाइव देख रहे हैं अपने स्मार्टफोन पर, अपने लैपटॉप पर, अपने डेस्कटॉप पर और अपने आईफोन्स पर. आर्य भास्कर मैदान इतिहास में लिखा गया जब मुंबई के टेनिस क्रिकेट का सीजन यहां से शुरू हुआ. हिंदू हृदय सम्राट चषक 2021. शिवसेना का कोई भी कार्यक्रम अगर आप देखते हैं तो अनुशासन के साथ रहता है और शिवसैनिक पूरी जान की बाजी लगा देते हैं. जो पण आहे प्राण, जोपर्यंत आहे प्राण तोपर्यंत फक्त आणि फक्त धनुष्य बाण. फुलर लाइन की बॉल थी और यहां पर बहुत अच्छा पेस था सुमीत का. वाइड बॉल. इस बार फुलर लाइन की बॉल बल्ले की जड़ से लगकर गई थी डीप थर्ड मैन की तरफ. 1 रन मुकम्मल किया गया. स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन. मैच जीतने के लिए 52 रनों की जरूरत है. ताश में 52 पत्ते होते हैं और 52 का मैजिक नंबर अचीव करना है. 52. इस बार बहुत सजीले अंदाज में ये ऑफ ड्राइव और बॉल सीधी मैदान के बाहर रफू चक्कर 4 रन के लिए. बहुत नजाकत के साथ गैप में खेला गया शॉट और इसका पूरा फायदा मिलता हुआ
यहाँ पर दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली उमर 11 को। पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है 12 और अब बचे हुए 4 ओवर में 40 की जरूरत। रिक्वायर्ड रन रेट 10 रन्स पर ओव्हर। मित्रांनो, आताच आपल्यामध्ये शुभागमन झालं युवा सेनेचे सरचिटणीस सन्माननीय अमोल कीर्तीकर साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या जोडीला इतर उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम। जय महाराष्ट्र। नेहमी आपले कार्यक्रमांच्या मार्फत लोकांमध्ये राहणारे असे नेते म्हणून ज्यांची ख्याती अमोल कीर्तीकरजी युवा सेनेचं काम खूप चांगलं पार पाडत आहेत। युवा मित्रांच्या प्राण प्रश्नांची जाणीव असणारे नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे असे अमोलजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपलं स्वागत। त्यांच्या जोडीला सुनीलजी थळे आपण बघत आहात, जे अध्यक्ष आहेत श्री स्वामी समर्थ फेडरेशन या स्पर्धेचे मुख्य आयोजक। चार ओवर 40 की जरूरत और उस्मान पटेल, जिनको रायगढ़ का टाइगर कहा जाता है, अब सामना करेंगे यहां पर नए ओवर में। 24 बॉल्स एंड 40 रन्स टू विन। 24 चेंडू 40 धावा, 24 गेंदे 40 रन। फुल टॉस बॉल और उस्मान यहां पर अभी भी पावर प्ले जारी है और इसलिए मिडॉन के ऊपर से खेला 2 रन के लिए। हालांकि स्ट्राइक अपने पास रखेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। रेहान शेख। पावर प्ले के पहले 2 ओवर में पहली पारी में 22 रन बने थे, जिसके बनिस्बत दूसरी पारी में कितने रन बनेंगे इसके ऊपर भी दर्शकों की नजर रहेगी। दोनों सलामी बल्लेबाजों की भी नजरें रहेगी। और अब देखिए, ये इसको कहते हैं तड़का मार के सुपर 6, 6 रन। ऐसा लगा क्रिकेट नहीं बेसबॉल खेल रहे हैं न्यूयॉर्क यांकीज के लिए। बल्ले का बैक स्विंग देखते ही बन रहा था। हैंड आई कोऑर्डिनेशन लाजवाब, और ये उस्मान पटेल की खासियत है। बिल्कुल सलमान खान का डायलॉग लागू पड़ता है, मुझ पर एक एहसान करना कि मुझे फुल टॉस फेंक कर एहसान न करना। फुल टॉस आई तो सीधा बार। इस बार बेहतर बॉल थी। अब ये बदलाव बहुत जरूरी है। रेहान शेख ने अपने लाइन और लेंथ में थोड़ा सा बदलाव लाया और उस्मान पटेल के स्ट्रॉन्ग जोन से गेंद को दूर रखा था और फुलर लेंथ की बॉल पर यहां पर बिंदी गेंद। स्कोर अभी भी रुका हुआ है कुल मिलाकर 20 पर। इस बार शफल होकर ड्राइव किया, 1 रन मिडॉन की तरफ साहिल सावंत के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ 21। 52 की जरूरत है, जिसमें 21 बने हैं, 31 की जरूरत। इस बार कड़क शॉट और वहां पर देखिए क्या बेहतरीन कैच। और जैद खान के इस कैच की बदौलत दीनू कांबळे आउट होते हुए, और पहले विकेट का पतन यहां पर बॉडी बैलेंस को अच्छा रखा और कैच को मुकम्मल किया। आउट होकर वापस जाते हुए दीनू कांबळे। फर्स्ट विकेट गोज डाउन ऑन 21। आज आपल्यासाठी
अगदी दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल, कारण अमोलजी उपस्थित आहेत. युवा सेनेचं काम चोखपणे पार पाडतायत. सहज उपलब्ध असे अमोलजी. नए बैट्समैन है श्रेयस कदम, जिन्होंने हाल ही में मैन ऑफ द टूर्नामेंट अवार्ड लिया लेजेंड ट्रॉफी में. शारजा इंटरनेशनल स्टेडियम पर 10 PL के दौरान पाकिस्तान के जहीर कालिया को 3 गेंदों में 3 6 लगाने वाला बैंड्रा का ब्लास्टर. अब आप बैटिंग में देखने जा रहे हैं श्रेयस कदम. इक्कीस रनों का एक बहुत अच्छा फाउंडेशन यहां पर रखा गया है और 52 का पीछा करते समय इसकी मदद जरूर मिलेगी दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली को. श्रेयस कदम सामना करेंगे रेहान का. एक डीप थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक शॉर्ट कवर, एक एक्स्ट्रा कवर और एक और खिलाड़ी ऑफ साइड पर पैरा मजबूत कर दिया गया है, क्योंकि ये पावर प्ले का दूसरा और आखिरी ओवर है. 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर. गुडलैंड बॉल थी, एन वक्त पर अपने एडजस्टमेंट को दिखाते हुए पुश किया 1 रन के लिए शॉर्ट पॉइंट पर. और इसके साथ 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ. पहले 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 22. यानी कि पावर प्ले में अगर मैं देखूं तो दोनों टीमों ने इक्वल स्कोर बनाया. पहली पारी में पावर प्ले में स्कोर था 22, दूसरी पारी में पावर प्ले में स्कोर है 22. सर्व आमचे मान्यवर मंचावर क्रिकेटचा आनंद घेत आहेत. नयार करेंगे योगेश खानोलकर. आज शाम को एक सरप्राइज है जो अनाउंस किया जाएगा और मैं आप तमाम दर्शकों से गुजारिश करूंगा कि ये सरप्राइज क्या होगा उसके लिए इंतजार कीजिए. शिवसेना द्वारा जब भी टूर्नामेंट पूरे महाराष्ट्र में आयोजित किया जाता है उसका एक अलग लेवल होता है और लोगों को जोड़ने का काम जिसको कहा जाए वो शिवसेना के क्रिकेट टूर्नामेंट के जरिए दिखता है. चाहे फिर वो टूर्नामेंट वर्ली में हो, बांद्रा में हो, गोरेगांव में हो, बोरिवली में हो, कुर्ला में हो, घाटकोपर में हो. सुनील थळेजी, मला असं वाटतं पुढील वर्षी एक प्रेक्षणीय सामना ठेवा युवा सेना विरुद्ध. एक असा प्रेक्षणीय सामना असू शकतो. योगेश खानोलकर की पहली गेंद और श्रेयस कदम ने उसको घुमा दिया. घुमा के लगने वाला ये 6. $28 for 1 और अदर. अमोल कीर्तिकरजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मित्रांनो, संध्याकाळी सुद्धा आपल्यामध्ये ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याविषयी एकच गोष्ट सांगू इच्छितो. सहज उपलब्ध, सदैव संपर्कात, प्रामाणिक सोबत प्रत्येक संघर्षात. अमोल कीर्तिकर. इस बार रिवर्स स्वीप, उल्टा पुल्टा शॉट और बॉल तेज आउटफील्ड पर भागती हुई 4 रन के लिए बहुत नजाकत के साथ एन वक्त पर अपने इरादा को बदला और उल्टा पुल्टा शॉट जो रिवर्स स्वीप कहा जाता है. ये शॉट आजकल बहुत लिमिटेड ओवर्स के क्रिकेट में पॉपुलर हो चला है और स्कोर को पहुंचाते हुए अब 32 for 1. इस बार मिस टाइम किया, कैच आउट होने का खतरा है लेकिन बच गए बैट्समैन श्रेयस कदम. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ भरपूर गर्दी आहे. प्रेक्षकांनी तिथे गर्दी कमी करायची आहे कारण पाहुणे येत आहेत. तर माजी नगरसेवक सन्माननीय सदाशिव पाटील साहेब
यांचं आगमन होत आहे आणि त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. जय महाराष्ट्र. और इस बार शॉट ऑफ द मॉर्निंग, दिस इज शॉट ऑफ द मॉर्निंग. सड़क पे कड़क कड़क कड़क, बोले तो एकदम झकास. चेरन स्कोर आगे बढ़ता हुआ 40 पर. another 12 to win. माजी नगरसेवक सन्माननीय सदाशिव पाटील जी यांचं हार्दिक स्वागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ज्यांनी भरपूर वर्ष सेवा केली आणि आज दिंडोशी परिसराचा जो विकास आहे त्यामागे त्यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. इस बार लोअर फुल टॉस थी और गली से निकालने का प्रयास उस्मान का. क्रिकेट के मैदान में पहली बार उस्मान शांत नजर आ रहे और श्रेयस कदम ये ज्यादा आतिशीबाजी खेलते हुए नजर आ रहे हैं. ये क्रिकेट है, वक्त देखकर खेलने वाला क्रिकेट. स्कोर आगे बढ़ता हुआ 43, 9 टू विन. 9 धावांची गरज. पिछले ओवर में 21 रन खर्च किए गेंदबाज रेहान ने. परत एकदा मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आपण बघत आहात हिंदू हृदय सम्राट चषक आरे भास्कर मैदान दिंडोशी गोरेगाव पूर्व इथे ही स्पर्धा आज 150 पेक्षा जास्त देशांमध्ये यूट्यूबच्या माध्यमाने tenniscricket.in ही स्पर्धा थेट दाखवते. म्हणजे जर तुमचे काही नातेवाईक मित्रमंडळी परिवारातील सदस्य बाहेरगावी असतील आणि त्यांना क्रिकेट बघायचं असेल तर नक्की tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. योगेश खानोलकरच्या षटकामध्ये 21 धावा आलेत. धावसंख्या 43, एक गडी बाद. 43 for 1. 9 धावांची गरज आहे. अकरा चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे आणि लिलेया या आव्हानाचा पाठलाग ते करतील असं वाटते. अतिशय देखणा असा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला दमदार फटका आणि हे फ्लॅट षटकार. श्रेयस नावाचं वादळ घोंगावलं आणि गोलंदाजीचा पाला पाचोळा करून टाकलाय श्रेयस कदम यांनी. एकही गोलंदाज श्रेयस कदमच्या तावडीतून सुटका झालेला नाही असं आपण म्हणू शकतो. आणि आता विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय हा संघ. फक्त 3 धावांची गरज आहे. हळुवारपणे त्या चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळत 2 धावा पूर्ण करतोय श्रेयस कदम. आणि आता दोन्ही संघ बरोबरीत आहेत. 1 धाव पाहिजे आणि श्रेयस कदम अगदी आरामात हा अविस्मरणीय आणि संस्मरणीय असा विजय आणि विजयाची जी धाव आहे ती त्याच्या बॅटमधून निघेल असं वाटते. नऊ गडी राखून हा सामना जिंकलाय तो दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली. लेग बाय आणि अभिनंदन. लगेच उपउपांत्य फेरीचा सामना होणार आहे दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली आणि समर्थ एंटरप्राइजेस. आणि त्याचा नाणेफेकीचा कौलसाठी आता आपण सज्ज होणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपण सामनावीरचं पारितोषिक सुद्धा देणार आहोत.
दीपकदादा प्रतिष्ठानचे संगनायक उस्मान पटेल यांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. उपउपांत्य फेरीचा हा आजचा पहिला सामना आहे आणि दिवसाचा तिसरा सामना. आज एकूण 8 सामने आपण खेळवणार आहोत आणि तदनंतर बक्षीस वितरण होणार आहे. दुसऱ्या बाजूला समर्थ एंटरप्राइजेसचे संगनायक यांना माझी नम्र विनंती